नमस्कार. श्री ओम निसर्गोपचार केंद्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपली ओळख सांगा. मी अरुण शंकर चिखले, राहणार सातारामध्येच. मुळगाव आहे, अंगापूर निगडीवंदा. प्रत्यक्षात माझ्या मणक्यामध्ये गॅप पडला होता आणि गादी सरकलेली होती. परंतु आमचे चिरंजीव वैभव चिखले यांचे मित्र सलगरे सर हे या हाडावरचे एक स्पेशालिस्ट आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडं जा. आणि म्हणून मला आमच्या चिरंजीवानं सलगरे सरांच्या इकडं 13 तारखेला या ठिकाणी त्यांच्याकडं मी त्यांच्या घरी या केंद्रामध्ये आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात नाडी परीक्षण करून माझा पूर्वीच MRI वगैरे फोटो काढलेला होता कमरेचा. परंतु माझं नाडी परीक्षणावर त्यांनी बरोबर अगदी की ज्या ठिकाणी मला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की या ठिकाणी तुमची गादी सरकलेले इथं अंतर पडले, ते रिपोर्ट न पाहता नाडी परीक्षणावर त्यांनी परीक्षण केलं. आणि गेले 10 दिवस मशाज, नंतर तुमची बस्ती आणि कपिल या पद्धतीनं त्याने उपचार केले. 10 दिवस केल्यानंतर मला निश्चितपणे 90% ज्यादा फरक आलेला आहे. माझ्या पायातून ज्याला काय म्हणतात बॉल, कमरेतील बॉल पासून जो दुखत होता पाय तो पूर्ण आता थांबलेला आहे. फक्त मुंग्या थोड्याफार येत आहे. मुंग्यांचं प्रमाण किती कमी झाले? मुंग्याचं प्रमाण जवळजवळ 80% कमी झाले. ओके, छान. म्हणजे पूर्वी जेवढा त्रास होता त्याच्यात जवळजवळ फक्त आता 2 पैसेच त्रास आहे किंवा 20 पैसे असं 100. बर, ओके. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट आलेला आहे. आता इतरांना तुम्ही ज्यांना त्रास आहे त्यांना तुम्ही सल्ला काय द्याल, काय सांगाल? निश्चितपणे तुम्ही डोळं झाकून सलगरे सरांच्या त्या निसर्गोपचार केंद्रामध्ये जा. निश्चित शारीरिक दृष्टीचा किंवा नाडी परीक्षणाचा हा अभ्यास 100% त्यांच्याकडं आहे. बोन शेकिंग बद्दल सुद्धा त्यांच्याकडं पक्कं ज्ञान आहे. ओके, बरं. इथं निसर्गोपचार केंद्रामध्ये जी सेवा दिली जाते ती कशी सेवा दिली जाते? निस्वार्थीपणानं सेवा केली जाते, प्रामाणिकपणे अशी सेवा केली जाते. तास अगदी स्वतःला म्हणजे शरीराला घाम सुट्टेपर्यंत त्या पेशंटची समाधान होईपर्यंत मॉलिश केलं जातं आणि जे पेशंट सांगेल त्या पद्धतीचं रिकव्हरी करण्याचा प्रयत्न ते करत असतात. ओके, छान. म्हणजे तुम्ही इथं जे तुम्हाला ट्रीटमेंट दिली त्या ट्रीटमेंटबद्दल तुम्ही 100% समाधानी आहे. ओके, छान. तुम्ही इथं आला, आमच्या सेवेचा लाभ घेतला आणि लाभ घेऊन तुम्ही तुमच्या आजारातून मुक्त होत आहे. त्याबद्दल श्री ओम निसर्गोपचार केंद्रातर्फे आपले सहर्ष धन्यवाद. आणि तुम्हाला जो व्यायाम दिलेला आहे तो व्यायाम मात्र कंटिन्यू करा आणि इथून पुन्हा पुन्हा आम्हाला भेट द्या, इतरांना सांगा, जेणेकरून लोक ह्याच्यातून मुक्त झाले पाहिजेत. ओके, धन्यवाद.